आज जालन्यात मंठा चौपडीवर वडापाव खावा म्हणलं, पण आपल्या गजीभाऊची आठवण आल्यामुळे मला वडापाव पण खाऊ वाटला नाही. नेमकं झालं असं. कालच्या वेळेत तुम्ही पाहिलं असेल, मी आलतो जालन्याला म्हशीच्या बाजारामध्ये. मग 3 वाजता बाजारातून मी आपली फोर्च्युनर घेऊन आलो मंठा चौफुलीवर. बरेच दिवस झाला अमोल भाऊच्या हातचा वडापाव खायचा होता मला, पण मग काही येणंच होईना गेलं जालन्याला. पण आज फायनल योगायोग आला वडापाव खायचा. अमोल भाऊला म्हणलं मंठ्याहून आलो मी तुमच्या हातचा वडापाव खायला. एवढं ऐकताच अमोल भाऊनं पटापट गरम गरम वडे काढे. अमोल भाऊनं वडापाव दिला तर घरी पण मला आता वडापावच खाऊ वाटणार राव. कारण मंठा चौफुली पाहिल्याच नंतर एकाच माणसात ध्यान येतं, ते म्हणजे आपले गजीभाऊ तोर. इष्टी मंठा चौफुली जिथं आपले गजीभाऊ आपल्याला सोडून गेलेत. ते म्हणतात ना, शरीर मरताय लेकिन नाम नाही. मग कमेंट बॉक्स मध्ये होऊन जाऊ द्या 2 शब्द गजीभाऊसाठी. पूर्ण कमेंट बॉक्स मध्ये ट्रिपल दिसलं पाहिजे राव. आणि नवीन ओपन झाले जिवलो हॉटेल कोणाची तुम्हाला माहित असलं कमेंट करून तरी सांगा राव. हॉटेलचे मालक अविनाश भाऊन जर या व्हिडिओ मध्ये कमेंट केली, दुसऱ्या वेळेस आपण हॉटेलला नक्की भेट देऊ राव. 260च्या स्पीड आलो मी आपल्या वॉटर फाट्यामध्ये. इथं आल्यानंतर मी आलो मामा भांजा मेन्सवेअर मध्ये, कारण 2 दिवस आधी मी आपल्या काळ्या माणसाठी एक ऑर्डर केली होती आणि तेच पार्सल जाता जाता घेऊन जावं म्हणलं. नेमकं आता कागदात काय असं कमेंट करून सांगा बरं. मग संध्याकाळी 6 वाजता मंठ्यात दूध घेऊन आल्यावर ऑटो सोडून दीपक मास्तर मस्त पन्नीमध्ये दूध विकू लागला.